जय शिवराम मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेच्या अंतर्गत 100% अनुदानावरती डाळिंब लागवडीसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 21 जिल्ह्यामध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत आता अर्ज सुरू झालेले आहेत। याच्या अंतर्गत असलेल्या गावातील लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना या योजनेच्या पोर्टलवरूनच लाभ देण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि याच्याच अंतर्गत एक महत्त्वाची अशी बाब आहे ती म्हणजे फळबाग लागवड। मित्रांनो, फळबाग लागवडीच्या अंतर्गत वेगवेगळ्या लागवडी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। बांबू लागवड आहे, सुगंधी वनस्पती वगैरे लागवडी याच्या अंतर्गत आहेत आणि याच्यामधील एक महत्त्वाची अशी लागवड म्हणजे डाळिंब लागवड। मित्रांनो, डाळिंब लागवडीसाठी 1,29,000 रुपयापर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं। याच्यामध्ये पहिल्या वर्षामध्ये 75,000, दुसऱ्या वर्षी 25,000, तिसऱ्या वर्षी 25,000 अशा 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये हे अनुदान दिलं जातं, ज्याच्यामध्ये खताला देखील 100% अनुदान समाविष्ट करण्यात आलेले आहे। 4.5x3 ची जी लागवड आहे ती लागवड प्रकारानुसार आपण याच्या अंतर्गत डाळिंब लागवडीसाठी अर्ज करू शकता। मित्रांनो, याच्यासाठी NDKSP अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं पोर्टल बनवण्यात आलेलं आहे। त्या पोर्टलवरून आपल्याला अर्ज करायचा आहे। या पोर्टलची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, एक शेतकरी आणि कृषी व्यवसाय असं 2 लॉगिन आहे। त्यातलं शेतकरी लॉगिन निवडायचंय। याच्यामध्ये फार्मर आयडी आणि आधार नुसार लॉगिन आहे। फार्मर आयडी आपला टाकायचा आहे। फार्मर आयडी टाकल्यानंतर आपल्याला कुठली पुढची माहिती जास्त भरावी लागणार नाही। फार्मर आयडी प्रविष्ट केल्यानंतर खाली एक उदाहरण दिलेलं आहे, ते उदाहरण भरायचंय। आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आपलं लॉगिन होणार आहे। लॉगिन झाल्यानंतर शेतकऱ्याची माहिती पूर्णपणे घेतलेली असं दाखवलं जाईल। आपली माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल आणि आपल्याला सर्वात प्रथम दाखवलं जाणार ते म्हणजे प्रोफाईल। आता पहिल्यांदा जर लॉगिन करत असाल तर हे प्रोफाईल तुम्हाला पूर्ण भरावं लागणार आहे आणि पूर्वी जर तुम्ही प्रोफाईल भरलं असेल तर डायरेक्ट घटकासाठी अर्ज करू शकता। प्रोफाईल भरताना काय आहे, तुम्हाला या ठिकाणी अपंगत्व आहे का, जातीचा प्रकार निवडायचा आहे, ते सेव्ह करायचं आहे। त्याच्यानंतर आपला जो काही राहण्याचा पत्ता असेल ज्याच्यामध्ये जिल्हा, तालुका, गाव ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची, म्हणजे आपण स्थायिक असलेला पत्ता याच्यामध्ये भरू शकता। जमिनीची माहिती जी आहे ते ऑटोमॅटिकली ॲग्रीस्टॅक वरून येणार आहे। आता आपला राहण्याचा आणि जमिनीचा एकच पत्ता असेल तर या ठिकाणी आपण एकच पत्ता देऊ शकता। जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड ही सर्व माहिती या ठिकाणी भरून आपल्याला या माहितीला सेव्ह करायचंय। माहिती सेव्ह करून पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्या जे काही जमिनीचा तपशील आहे तो आपल्याला दाखवला जाईल। आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे, जमिनीचा तपशील दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये जमीन बरोबर आहे का, तर ॲग्रीस्टॅक नुसार आलेली बरोबर आहे, पण याच्यामध्ये सिंचनाचं साधन आणि पाण्याचं जे काही ऊर्जेचं साधन हे तुम्हाला जोडावं लागणार आहे। हे जर जोडलं नाही तर फळबागासारखे अर्ज तुम्ही या ठिकाणी पुढे भरू शकणार नाही। तर उदाहरणार्थ आपण एका गटामध्ये सिंचनाचं साधन आणि ऊर्जेचं साधन जे आहे ते निवडू। आता याच्यामध्ये प्रत्येक गटासमोर दिलेलं आहे तुमचा पाण्याचा स्रोत काय आहे, तुम्ही कशा प्रकारे भिजवता, तर त्याच्यामध्ये आपण सिंचनाच्या साधनामध्ये काय काय विहीर, बोर जे काय असेल किंवा कालवा असेल, शेततळ असेल, जे असेल ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। पाणी कशा प्रकारे देता, तुमच्याकडे काय आहे ऊर्जा, तर सोलर आहे का, इलेक्ट्रिक आहे का, डिझेल आहे का, जे काय असेल ते होय करून तुम्ही त्याच्यामध्ये जोडू शकता आणि जर नसेल तर नाही करू शकता, परंतु पाण्याची उपलब्धता नसेल तर फळबागाचा अर्ज करता येत नाही। आता उदाहरणार्थ आपण पाहूया दुसरा गट निवडून। आता हे सगळं आपण माहिती भरली, आता आपल्याला काय करायचंय, घटक अर्ज करायचं, म्हणजे आपल्याला आता अर्ज करायचं। घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर घटकाचं नाव निवडायचे। याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबीत आपण पाहू शकता। याच्यातून आपल्याला काय करायचंय, तर फळबाग लागवड निवडायची। फळबाग लागवड निवडल्यानंतर पुढे घटकाचं नाव फळबाग लागवडच आहे। त्याच्यानंतर घटकाचा प्रकार आहे, याच्यामध्ये वेगवेगळी जी फळं आहेत, जे झाड आहेत लागवडीत त्या दाखवलेल्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला काय निवडायचं, तर डाळिंब। आता डाळिंब निवडल्यानंतर पुढे त्याच्या लागवडीसाठी जे काही अंतर आहे तो प्रकार आपल्याला या ठिकाणी निवडावा लागणार आहे। डाळिंब निवडल्यानंतर अंतरमध्ये आपण पाहू शकता 4.5x3 ची लागवड या ठिकाणी दाखवली जाते, एकच लागवड प्रकार आहे। ही लागवड प्रकार आपल्याला निवडायची आणि पुढे जावरती क्लिक करायचे। पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपण ही निवडलेली बाब आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। त्याच्या संदर्भातील कागदपत्र काय लागणार आहेत, त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या अटी शर्ती वगैरे या ठिकाणी आपण पाहू शकता। पात्रता कोण याच्यामध्ये पात्र असणार आहे ते दाखवलेलं आहे। हे पाहून पुढे जावरती क्लिक करायचंय। पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपलं एकूण क्षेत्र दाखवलं जाईल अट्यानुसार आणि त्याच्या अंतर्गत जे काही वेगवेगळे गट असतील ते गट आहेत। आता याच्यामध्ये आपले जे काही ॲग्रीस्टॅक नुसार गट आहेत ते गट आहेत। कोणत्या गटामध्ये लागवड करायची तो गट निवडायचा आहे। आता आपण या गटामध्ये सिंचनाचं साधन म्हणजे पाण्याचा स्रोत निवडला नव्हता, आपण पाहू शकता एरर येतोय आणि जोपर्यंत त्या गटामध्ये पाण्याचं साधन नसेल तोपर्यंत फळबाग किंवा इतर तत्सम ज्या काही बागायती लागवडी असतील किंवा बागायती योजना असतील ते आपल्याला लागू होणार नाहीत। म्हणून पुन्हा प्रोफाईलमध्ये जाऊन आपल्याला जमिनीच्या तपशीलमधून जे काही पाण्याचं सिंचनाचं साधन आणि ऊर्जेचं साधन निवडावं लागणार आहे। आता आपण ज्या गटावरती निवडले तो गट जर निवडला तर आपल्याला डायरेक्टली पुढं
जाता येणार आहे. जसं की आता आपण गट निवडला तर याच्यामध्ये आपल्याला दाखवलं जाईल की एकूण क्षेत्र किती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लागवड किती क्षेत्राची करायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 एकर असेल तर 0 आणि 40, 2 एकर असेल तर 0 80, 1 हेक्टर असेल तर 1 आणि 0 अशा प्रकारे आपल्या हेक्टरमध्ये आणि त्यात बदल करावा लागणार. तर आपण 80 अर्धा ज्या 2 एकरसाठी करतोय तर त्याला लिहून पुढे जावरती क्लिक करायचं आहे. पुढे जावरती क्लिक केलं आपण अर्जात काय काय बाबी समाविष्ट केलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत. हे पाहून आपल्याला आणखीन एकदा याच्यावरती पुढे जावरती क्लिक करायचं आहे. तर पुढे जावरती क्लिक केल्यानंतर या योजनेसाठीचं एक हमीपत्र दाखवलं जाईल. हे हमीपत्र वाचायचं आहे. त्याच्या नंतर आपल्याला हमीपत्र मान्य आहे असं टिक करायचंय आणि पुन्हा एकदा पुढे जावरती क्लिक करायचंय. तर पुढे जावरती क्लिक केल्यानंतर याच्या अंतर्गत जे जे काही आपण हमी दिलेली आहे त्या प्रत्येक हमीच्या संदर्भातील एक एक स्वयं घोषणा, त्याच्या संदर्भातील जे काही लागवडीचं किंवा अनुदानाच्या संदर्भातील जे स्वयं घोषणा असतील त्या स्वयं घोषणा अर्थात कन्सेंट आपल्याला या ठिकाणी द्यायचे. प्रत्येक स्वयं घोषणेला वाचून त्याच्या पुढे एक बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये टिक करायची आणि सर्व स्वयं घोषणाला टिक करून आपल्याला अटी शर्ती मान्य आहेत असं करून सबमिट वरती क्लिक करायचं. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपला हा अर्ज सबमिट झालेला आहे, अर्थात आपला हा अर्ज पूर्ण झालेला आहे. आता हा अर्ज पाहायचा असेल, प्रिंट काढायची असेल तर बाजूला एक ऑप्शन दिलेली आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला अर्ज खोलू शकता. हे अर्जाची आपल्याला प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढू शकता आणि पुढील याच्या जे काही प्रक्रिया पार पडतील त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला वेळोवेळी पुन्हा SMS माध्यमातून कळवलं जाईल किंवा आपण याच्यामध्ये लॉग इन करून सुद्धा तपासू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे डाळिंब लागवडीसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची ही एक महत्त्वाची अशी माहिती होती. मित्रांनो, पोकरा योजनेच्या अंतर्गत अनेक सारे घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या काही भागांमध्ये प्रत्येक घटकासाठी अर्ज कसा करायचा, त्याचं अनुदान कसं दिलं जातं याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.